प्रतिबिंब जनमानसांचे। सांगलीत आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्वाची तोफ धडाडली। हिंदू जन आक्रोश मोर्चात आक्रमक भूमिका, हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही असा इशारा। सांगली जिल्ह्यातील आराळा गावात आज मंगळवार दिनांक 9 जून रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत हिंदुत्व विरोधी प्रवृत्तींवर जोरदार निशाणा साधला। हिंदुत्वाआधी तरुण तसेच वारकरी संप्रदायातील अनिकेत देवळेकर महाराज यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा खोटा असून जाणीवपूर्वक हिंदुत्वाआधी काम करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकरणात काही विकृत आणि देशविरोधी प्रवृत्तींच्या दबावाखाली सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप करत आराळा गावात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हिंदुत्वाआधी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे, धवलसिंग मोहिते पाटील, नानासाहेब वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भाषण करत हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला। त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला। ठीक आहे, आपल्या माणसाने दिली म्हणून त्यांची ते घेतली नाही। होती घाल झाली, काय मुद्र पळून घाला पुरा सोन्याची नवी दिली ती घेत आहेत। आपल्या माणसं काय लगेच सांगितले आणि त्याला काय ती भाषा का वापरायची। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।